संविधान आहे त्या संविधानात घालून दिलेल्या नियमाप्रमाणे सुरू झाला प्रत्यक्ष. पण तुम्ही जे उद्देश पत्रिका किंवा प्रास्ताविका दररोज सकाळी म्हणता त्यामध्ये एक तारीख उल्लेख केलेली पहा. कोणाच्या लक्षात येते का तारीख? आठवते का बघा. 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. याचा अर्थ कळतोय बघा. स्वातंत्र्य आपल्याला मिळतंय असं दृष्टिक्षेपात आल्यानंतर आपल्या देशातील 299 किती 299 व्यक्ती एकत्र आले. त्यांची एक संविधान सभा बनवण्यात आली. काय बनवण्यात आली? संविधान सभा. त्या 299 व्यक्तींनी काय केलं? आपल्या देशाचा कारभार ब्रिटिशांच्या नियमानुसार न चालता आपण तयार केलेल्या नियमानुसार चालायला हवा म्हणून ही संविधान सभा स्थापन केली. आणि त्यामध्ये सर्वांनी मिळून किती जणांनी? 299 जणांनी एकत्र बसून सभागृहामध्ये सर्व चर्चा करून हे 395 नियम बनवले. म्हणजे हे सर्व कायदे तयार केले. प्रत्येक कायदा तयार करताना त्यावर सखोल चर्चा झाल्या. प्रत्येकानं आपलं मत मांडलं. वेगवेगळ्या समित्या निर्माण केल्या. त्यांनी चर्चा करून त्याचे फायदे किती तोटे किती याचा विचार करून त्या नियमामध्ये बदल करणं वगैरे या सर्व बाबी पूर्ण केल्या. आणि जवळजवळ बघा 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस किती कालावधी? 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढे काळ त्यामध्ये ते संविधान तयार करण्यामध्ये गेलेले. म्हणजे एवढे दिवस त्यांनी चर्चा करून हे नियम बनवले. आणि हे सर्व नियम ज्या पुस्तकात लिहून ठेवले गेले त्यालाच आपण संविधान असं म्हणतो. भारताचे संविधान. या संविधानाने आपल्याला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिलेले लक्षात घ्या. आपण प्रत्येक जण नागरिक जो आहोत हे स्वतंत्र प्रजासत्ताक सार्वभौम राष्ट्राचे नागरिक आहोत. प्रत्येकाला सन्मानाने जगता आलं पाहिजे. या सर्व गोष्टींचा विचार करून एक संविधान बनवलेलं आहे. कोणीही व्यक्ती या आपल्या देशामधील कोणीही व्यक्ती इतरांचा जात धर्म पंथ भाषा वेशभूषा किंवा संपत्ती असेल कुठल्याही मार्गाने भेदभाव करू शकत नाही. सर्वांना कायद्याने समानतेचा अधिकार दिलेला आहे. स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. शोषणाविरुद्धचा अधिकार दिलेला आहे. न्यायात्मक उपाययोजनाचा अधिकार दिलेला आहे. बघा अनेक गोष्टी या संविधानामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. म्हणजे आपण त्या संविधानाची प्रास्ताविका नीट समजावून घ्या. म्हणजे आपल्याला संविधानाचा सखोल अर्थ आपल्याला त्यामधून समजून येईल. लक्षात येतंय? तर अशा या संविधानाचा आपण सन्मान केला पाहिजे. त्याला आपण पूजनीय मानलं पाहिजे. कारण ही राज्यघटना जी आहे ही आपल्या देशाला उच्च जगामध्ये एक उच्च दर्जाचं लोकशाही राष्ट्र बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. आपल्या देशाची लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही. लक्षात घ्या. प्रजासत्ताक राष्ट्र सर्वात मोठं आहे आणि आपली राज्यघटना सुद्धा जगामध्ये इतर राष्ट्रांपेक्षा सर्वात मोठी संविधान असलेली ही घटना आहे. लक्षात आहे? तर या संविधान सभेचे अध्यक्ष होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्ष केलेलं होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या समितीमध्येच उपसमिती असलेली मसुदा समिती होती त्या समितीचे अध्यक्ष होते. सर्व नियम तयार केल्यानंतर त्याचा जो मसुदा असतो जो एकत्र बांधण्याचं जे काम होतं महत्वाचं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप कष्ट घेतलं. खूप मेहनत करून त्या ठिकाणी ते संविधान तयार केलं आणि आपल्या सर्व लोकांच्या हाती या देशाला समर्पित केलं. आणि त्यानुसार कारभार आपला सुरू झाला. कधीपासून घटनेनुसार कारभार सुरू झाला? 26 जानेवारी 1950 पासून. लक्षात आले का? सगळ्यांना ही माहिती लक्षात राहील का? बघा मी त्यावर यावर काही प्रश्न विचारतो उत्तर द्यायचे लगेच.